शिरूर मधली शोले मधल्या गब्बरची जेवढी दहशत लोकांमध्ये होती त्याच्याही पेक्षा जास्त दहशत सध्या शिरूर भागात नरभक्षक बिबट्याची आहे। गेल्या 20 दिवसात तिघांचा घात या बिबट्याने केलाय। डोळ्यादेखत लेकरांना ओढून नेणाऱ्या बिबट्याची प्रचंड दहशत या परिसरात आहे। त्यांच्यापासून आम्हाला वाचवा असा आक्रोश पिंपरखेडचे ग्रामस्थ करतायत। नरभक्षक बिबट्याची दहशत 20 दिवसात तिघांचा बळी, गावकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक। हा आक्रोश आहे पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेडच्या ग्रामस्थांचा। कारण या परिसरात नरभक्षक बिबट्यानं तिघांचा बळी घेतलाय। संतप्त गावकऱ्यांनी वनविभागाची कार आणि ऑफिसवर आपला सगळा राग काढला। बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षांच्या रोहन बोंबेचा मृत्यू झाला। त्यानंतर ग्रामस्थ संतप्त झाले। इथले प्रथम आमदाराला, प्रथम नागरिक आमदार, त्यांना आम्ही सांगितलं जनजागृती मोहीम काढा, त्यासाठी लवकर काहीतरी उपाययोजना करा। ते सांगतात मी साधा आमदार आहे, माझ्या हातात काय नाही। मग राजीनामा द्या ना तुम्ही जर साधे आमदार आहेत तर घरी झोपा। तुमच्याकडनं होत नसेल, तुम्हाला इलेक्शनला आले का तुम्हाला कारखान्याचे 8-8 कोटी रुपये 8 दिवस वाटता येतात। मग कारखान्याच्याच साठी ऊस लावलाय, त्या ऊसामध्येच बिबट्या पोहोचतोय, मग त्याच भागनिधीमधून तुम्ही उपाययोजना करा ना। तुम्ही काय पाठीमागे सरताय? इथं आज आम्ही मरायला लागल्या दिवसात तुम्हाला सांगतो हल्ले होत आहेत। आज लहान मुलांना शाळेत कसं पाठवायचं हा प्रश्न। पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत पसरली आहे। कधी कुत्रे आणि जनावरांवर झडप घालणारे बिबटे आता नरभक्षक बनलेत। 12 ऑक्टोबर 2025 शिवण्या बोंबे या 5.5 वर्षाच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला। तर 22 ऑक्टोबर 2025 ला भागुबाई जाधव या महिलेचा बिबट्यानं जीव घेतला। 2 नोव्हेंबर 2025 ला रोहन बोंबे या 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला। मागील 20 दिवसात तिघांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय। इथं रोहन मला वाचला होता, मी बसले होते, माझ्यापाशी उभा होता, कोणी आला पत्र्याची आडाशी माझ्या बाबा झडप घातली, असं ओढून नेले तिकडे। शिरूर आणि जुन्नर हा ऊसपट्टा आहे, त्यामुळे या भागात बिबट्याची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे। त्यातूनच बिबट्या आणि मानव संघर्ष वारंवार होतोय। बिबट्याच्या माणसांवरील वाढत्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थ भयभीत झालेत। जांबूत पिंपरखेडचा विचार केला तर 100-150 बिबटे या परिसरामध्ये आहेत आणि ते उचलण्यासाठी अजून कुठलंही ठोस पावलं दिसत नाहीत। कारण फक्त 15 पिंजरे आता 2 गावामध्ये लागलेले आहेत आणि त्याच्यात मध्ये अशी परिस्थिती आहे की भक्ष्य रोजच्या रोज ठेवलं जात नाही। कोंबडी ठेवली जाते तर ती मेली जाते, त्याच्यानंतर परत बदलली जात नाही। एकदा कोंबडी मेली की तिथे बिबट्या येत नाही। मीडियासमोर माझं एक सगळ्यांना हेच सांगणं आहे की जर वारंवार या गोष्टी होत असतील तर एकच वाघ नरभक्षक आहे असं आम्हाला म्हणता येणार नाही आणि त्यामुळे दिसणारे वाघ हे नरभक्षक आहेत असं समजून जास्तीत जास्त नरभक्षक वाघांना ही गोळी घातली गेली पाहिजे। आता रेकी वगैरे सगळी झालेली आहे, आता पुढची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे आणि स्थानिक लोक जे आहेत, गावकरी आहेत, आपले बेस कॅम्पचे मेंबर्स आहेत, हे आणि हे शूटर्स आणि ही टीम हे एकत्र मिळून त्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये पुढील प्रक्रिया करत आहेत। बिबट्या आणि मानव संघर्ष या भागात नवा नाही। शिकारीच्या शोधात बिबटे मानवी वस्तीत येतात। भटकी कुत्री आणि गोठ्यातील जनावरं बिबट्यांची शिकार बनतात। पण माणसांवरील हल्ल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे। सचिन तोडकरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पिंपरखेड।